माझा जो विषय आहे की आजची युवा शक्ती आणि आत्ताचं आधुनिकीकरण. माझा युवा आता किती जागरूक आहे, त्यांनी पुढे काय करायला पाहिजे, इथून पुढे 5 वर्षात 10 वर्षात आपला भारत, आपला महाराष्ट्र, आपला पुणे जिल्हा, आपलं माळेगाव, आपली बारामती कुठे असणार आहे. आपण इन्स्टा आणि फेसबुकच्या काळामध्ये खूप निद्रिस्त झालेलो आहोत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग अशा अनेक टेक्नॉलॉजी आपल्याला गिळंकृत करणार आहेत. खूप भयावह परिस्थिती आहे. एका निष्णात अशा सायंटिस्टला विचारलं की इथून पुढचं जग 10 वर्षांनी कसं असणार आहे, आणि त्यांनी सांगितलं की मला भीती वाटते. आता ही भीती का वाटते, याचं काय कारण आहे आणि याच्यावरती काय सोल्युशन असणार आहे, आणि ही भीती यायच्या आत माझ्या युवकांनी आता किती सजग राहायला पाहिजे. मित्रांनो, आपण कंटिन्युअस शिकत राहतो. आपल्याला असं वाटतं की आता 10वी झाली, आपण 12वी करावी, 12वी नंतर इंजिनिअरिंग करावं, डॉक्टर करावं. बऱ्याच लोकांना हा जो काही पिढीचा करिअरचा मार्ग आहे हा सगळा आपल्याला यथोचित लोकांनी सांगितलाय. परंतु आता आपल्याला इथून पुढं डिग्र्या, इथून पुढचे जे काही पदवी आहेत, हे काय कामाला लागणाऱ्यासाठी आपण जे काही शिक्षण घेणार आहे ते शिक्षण आमूलाग्र पद्धतीने बदलणार आहे. आणि या बदलासाठी जर माझा युवा जर तयार असेल तर मला खऱ्या अर्थाने सांगू द्या की राष्ट्र निर्माणाची पूर्ण जबाबदारी तो आपल्या हातात घेऊ शकतो. अन्यथा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. याची काय कारण आहेत? पहिलं कारण मला तुम्हाला सांगू द्या की आता जो काय इस्रायलचा वाद सुरू आहे, ही सगळी युद्ध आहेत, ही सगळी छुप्या पद्धतीने होत आहेत. ड्रोनचा वापर केला जातोय. येणारी युद्ध सुद्धा आता रोबोट्सनी होणार आहेत. तुम्हालाही कळणार नाही की आपल्याला कशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी, ही जी काही दुधारी तलवार आहे, ही कशा पद्धतीने आपल्याला वापरायची आहे, आणि जर त्या वापरासाठी आपली जर ज्ञानरूपी ढाल आपण तयार केली नाही तर आपला कसा घात होऊ शकतो. आज रोबोटिक्स ऑटोमेशन मध्ये इथं आता पाटील साहेब आहेत, भारत फोर्सचे ते खूप मोठे प्लांट हेड आहेत. प्रत्येक वेळेस भारत फोर्सच्या इथून पाठीमागच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि आत्ताच्या कर्मचाऱ्यांची संख्या पहा. डार्क फॅक्टरी नावाची कन्सेप्ट बापू आता आपल्याकडे येते. डार्क फॅक्टरी म्हणजे की ज्याच्यामध्ये अंधार नाही, तिथं कर्मचारीच नसणार आहे. इथून पुढचं प्रत्येक काम रोबोट करणार आहे. इथून पुढचं प्रत्येक काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सने होणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्या बदलणाऱ्या गरजा जर असतील तर माझ्या युवकांनी फक्त लेबर, कर्मचारी, मजूर किंवा एक मोनोटोनस ऍक्टिव्हिटी म्हणून काम करता येणार नाही. आधी तर टर्नरची लोक आहेत, फिटर आहेत, मशिनिस्ट आहेत, कार्पेंटर आहेत. मला म्हणायचं नाही की यांच्या हाताला काम मिळणार नाहीये, परंतु यांच्या हाताला काम मिळताना यांना तंत्रज्ञानाची जोड हाती घ्यावी लागणार आहे. माझ्या ड्रायव्हरला जर आता गुगल मॅप, माझ्या ड्रायव्हरला आता उबर, ओला जर कळालं नाही तर त्याला ड्रायव्हिंग मध्ये कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे. मला मित्रांनो आपल्याला सांगू द्या की 350 कोटी वर्षापूर्वी ह्या पृथ्वीचं निर्माण झालं. नंतर हजारो वर्षापासून हा मानव निर्माण झाला आणि काही काळानंतर शेतीचा जन्म झाला. शेती ही आधुनिकीकरणाची एक वाट निर्माण झाली. मग मनुष्य शेती करू लागला, कंदमुळं खाऊ लागला. त्याच्यानंतर त्यांनी पुढे प्रगती केली. 1784 उजाडलं. फक्त 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. 1784 साली जेम्स वॅट नावाच्या माणसानं वाफेच्या इंजिनचा शोध लावला. यांत्रिकीकरण तिथून सुरू झालं. 100 वर्ष गेली लाईट निर्माण व्हायला, आणि नंतर आपल्या ह्या यंत्रांना आपण इलेक्ट्रिकने ऊर्जा देऊ लागलो. तिथून पुढे 1874 नंतर 1970 उजाडलं. त्यावेळेस आपल्याला संगणक मिळाला. म्हणजे 100 वर्षांनी ह्या औद्योगिक क्रांती होत गेली. पहिली क्रांती झाली ज्यावेळेस वाफेचं इंजिन आलं, दुसरी क्रांती झाली त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी आली, तिसरी क्रांती झाली ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स आलं, कम्प्युटर आलं, आणि ह्या हजारो कोट्यवधी वर्षापासून जे निर्माण झालं नव्हतं ती चौथी औद्योगिक क्रांती केवळ 30 वर्षात झाली. ती आपल्या ह्या 2000 साली ज्यावेळेस इंटरनेटचा जन्म झाला. तुम्ही कुठलीही वस्तू आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधनं ऑपरेट करू शकता. IoT आलं, 3D प्रिंटिंग आलं. या सगळ्या टेक्नॉलॉजीला जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्हाला अद्ययावत असे कोर्सेस करावे लागतील. आणि एक मला अभिमानानं आपल्याला सांगावं लागतं की जे जगात कुठं होत नाही ते पहिल्यांदा बारामतीत होतं. आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, वहिनी असतील, ताई असतील, या सर्वांच्या दृष्ट्या माध्यमातनं, आदरणीय प्रतापराव पवार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातनं भारतातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स आपण कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये भारतामध्ये पहिलं आधुनिक असं प्रगत या ग्रामीण भागातलं पहिली इंडस्ट्री 4.0 ची फॅक्टरी आपण निर्माण करू शकलो. 4000 स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला तिथे रोबोट पाहायला मिळतील, ड्रोन पाहायला मिळतील, तिथे 3D प्रिंटर पाहायला मिळतील, मशिनिंग असेल, आणि या सगळ्यांचा एक आपल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचं आपण सेंटर तिथं केलंय. आपल्याला सोच तीच ठेवावी लागेल, आपल्याला तरीका बदलावा लागेल, आपल्या शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजीचा अंगीकार करावा लागेल. आज इथं कौशल्य विभागाची लोक आहेत. तुम्हाला अभिमान वाटेल
की इंजिनिअरिंगच्याही 2 पावलं पुढे जाऊन आता कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम बदलतोय. मला संधी मिळाली 5 अभ्यासक्रमांवरती केंद्र शासनातर्फे मला 5 अभ्यासक्रमांचं ड्राफ्टिंग करण्याची संधी मिळाली. मित्रांनो, तुम्हाला इमॅजिन करू शकणार नाही, आपण पहिला कोर्स याच्यासाठी निर्माण करतोय रोबोटिक्स आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगचा. दुसरा आपण कोर्स करतोय तो IoT टेक्निशियन. तिसरा कोर्स करतोय तो तुमचा इलेक्ट्रिक व्हेकल. चौथा आहे ड्रोन्स टेक्निशियन, म्हणजे तुमच्या ड्रोन रिपेअरिंगचं काम, तुमचं टेक्निशियनचं काम, IoTचं काम आता हे आपले ITIचे विद्यार्थी असतील. त्याच्यामुळं आपल्याला आता सोच वही पण तरीका बदलावा लागणार आहे. आणि त्याचं एक तुमच्या सर्वांच्या परवानगीनं, व्यासपीठाच्या परवानगीनं मी एक आपल्याला ते जे काय बारामतीमध्ये आपण सेंटर केलंय त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल, इथून पुढचे अभ्यासक्रम तुम्हाला तसे कसे करता येईल. आणि खूप आनंद होतो की आता या महाराष्ट्र शासनानं जवळजवळ असे 50 सेंटर उभारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या परवानगीनं मी एक 2 मिनिटाची तेवढं त्या सेंटरची क्लिप आपल्याला दाखवतो आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटूया. असतील मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या बारामतीमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सची बॅच ट्रेनिंगसाठी येते. आता पुढच्या आठवड्यात कॅडबरीचे इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याकडे शिकायला येणार आहेत. आपल्याकडं ITI पासून डिप्लोमा असेल, डिग्री असेल, अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ती लॅब खुली केली आहे. आपण सगळ्या उद्योजकांना, मी आताच पाटील साहेबांना बोललो की तुम्हाला कुठल्या प्रकारची माणसं पाहिजे ती आम्हाला सांगा. आम्ही माळेगावचे इंजिनियर असतील, ITIची लोक असतील, डिप्लोमाची लोक असतील, विद्याप्रतिष्ठानचे असतील, जवळपासचे इंदापूरचे असतील, फलटणचे असतील, या विद्यार्थ्यांना आम्ही तयार करू आणि उद्योगांसाठी सजग करू. येणारा काळ तंत्रज्ञानाचा आहे मित्रांनो, झोपून चालणार नाही. इन्स्टावरच्या, फेसबुकवरच्या रील्स पाहून आपल्याला चालणार नाही, तर त्या मोबाईल मधनं दररोज संध्याकाळी झोपताना मी आज एक तरी टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ पाहिला का, हे आपल्या मनाशी बाळगा. आपल्या आई वडिलांची स्वप्न तंत्रज्ञानाच्या दृष्टीने समृद्ध